नमस्कार 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 संपतराव. अरे वा, आज संपूर्ण गाडे परिवार एकत्र फार छान वाटलं. धाकट्या मुलाचं लग्न आहे, पत्रिका ठेवायला आलं. अच्छा, मग द्या, पूजा करून देवासमोर पत्रिका ठेवूया. The number you are trying to call is currently not reachable. Please try again later. भावना मॅडमचा फोन का लागत नाही? त्या वाट बघत असतील का? यार नेमका आजच उशीर होत आहे मला आणि त्यांच्यापर्यंत निरोपही पोहोचवता येत नाही. आज सिद्धू ना सिंचना जा बा. सिद्धू कुठं आहे बघू नये. तुझं लग्न म्हणजे पहिला डाव भूताचा झाला. आमच्या आदिराजचं लग्न झालं तसं सिद्धूचंही लग्न नीट व्हायला पाहिजे ना. हं, आमच्या वंशाचा दिवा आहे तो. काय ग, काय झालं? असे डोळे वर करून काय बघतेस? तुम्ही नुसती स्वप्न बघा सिद्धूच्या लग्नाची. तुम्हाला त्याचं लग्न नाही, वाताहत बघायला मिळणार आहे. भावना, तुला असं हरून कसं चालेल? एका मुलीची आई आहेस तू. तिच्यासाठी तुला घरी जावंच लागेल. अशी बसून राहू नकोस. चल उठ. देवा, देवा, तर तूच मला या संकटातून वाचवू शकतोस. प्लीज देवा, काहीतरी कर देवा. प्लीज प्लीज कोणाला तरी पाठव देवा, प्लीज. हे देवा, गाडे पाटलाच्या घरचं शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडू देत. 33 कोटी देव या कार्यात सहभागी होऊ देत.
आणि वधूवरांना शुभ आशीर्वाद देऊ देत. कुलदेवता, ग्रामदेवता यांचे शुभ आशीर्वाद लावू देत. अशी तुझ्या चरणी प्रार्थना. नमस्कार. कोण आहेत ते? नक्की कोणीतरी ओळखीचे आहेत. त्यांचा चेहरा का दिसत नाहीये? आता नवऱ्या मुलाने ही पत्रिका देवाच्या पायाशी ठेवावी. हो. सिद्धू कुठे? आले. सिद्धिराज, हे सिद्धिराज आहेत. सिद्धू, काय करतोयस तू इथे? तू चल आत. गुरुजी बोलवतायत पत्रिका ठेवायला. चल. सिद्धिराज, सिद्धिराज मला वाचवा. सिद्धिराज, सिद्धिराज. सिद्धू, अरे सिद्धू, काय काय चाललंय तुझं? सिद्धिराज, सिद्धिराज मला वाचवा. गुरुजींकडनं पत्रिका घे आणि ठेव पुढे देवासमोर. सिद्धिराज, सिद्धिराज मला वाचवा. खरंच भावना मॅडमनी हाक मारली की मला फास होतोय? काय झालं सिद्धू? ठेवतोयस ना पत्रिका? सिद्धू, अरे काय झालं? असं पाहतोयस काय? देवासमोर पत्रिका ठेव ना. सिद्धिराज मला वाचवा. सिद्धू, अरे अरे थांब सिद्धू. तू काय? हा आवाज भावनाचा आहे का? सिद्धूचा भावनाचा आवाज ऐकून पत्रिका ठेवणं सोडून तिच्या पाठीमागे गेला असेल ना, खरंच अवघड आहे. ही अवदसा आपल्या राशीला पुजली. पाठ काही सोडत नाहीये ही. पत्रिका ठेवण्याचं काम सुद्धा अर्धवट राहिलं. सोडा मला, सोडा. काय केलंय मी? मला का टाकून ठेवलंय? अहो सोडा मला, सोडा. चल यावर सही कर. काय आहे? तुला वाचता लिहिता येतं ना, वाच. मी भावना दरवी पूर्ण शुद्धीत आणि कुठल्याही दबावाखाली नव्हता स्वेच्छेने आनंदींना तिची आत्या मिसेस सुपर्णा मुजुमदार यांच्याकडे सुपूर्द करते. यापुढे माझा आनंदी आणि श्रीकांत इनामदार यांच्याशी कुठलाही संबंध नसेल. कोणी पाठवलंय तुम्हाला? हा, कोणी कोणी सांगितलं हे करायला? दोन बार कर. चल पटकन सही कर. आठवड्याचा नाही नाही, मी नाही सही करणार. मी नाही सही करणार आहे. ए चल हा पेन घे. पेन घे. पेन घे. मी नाही सही करणार आहे. पेन घे. हात सोड. मंगळात चला पेन घे. चल सही कर. मी नाही सही करणार. मी नाही सही कर. चल. मी सही करणार नाही. मी नाही सही करणार. ए तो स्टॅम्प पॅड दे रे. अरे दे लवकर. तुम्ही का करताय हे सगळं? ए, गप. जास्त आवाज करायचा ना. हे चल दाखव. चल घे. आ! हात सोडा. चल लवकर घे.
सोळा माझा, मी नाही कळत नाही. भावना मॅडम कुठे आहात तुम्ही? भावना मॅडम, हो भावना मॅडम प्लीज मला एकदा तरी आवाज द्या ना. मी तुम्हाला काही होऊ देणार नाहीये भावना मॅडम. माझं खरंच प्रेम आहे तुमच्यावर खूप. आपल्या दोघांमध्ये आता खोटं बोलून बांधलेलं मंगळसूत्र जरी असलं ना तरी माझं प्रेम खरं आहे तुमच्यावर. आणि माझं जर प्रेम खरं असेल तर मला वाट सापडेलच. भावना मॅडम, जानू 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 उठ ना जानू, उठ उठ. आय. हे बघ, मी तुझ्यासाठी तुला जसं आवडतं ना तसा आल्याचा चहा बनवलाय. थँक्यू जयंत, थँक्यू सो मच. आणि बरं केलंस मला उठवलंस तू. माझी मस्त पॉवर नॅप झाली. आता ना एकदम फ्रेश वाटतंय मला. हे घे चहा देऊन आणखी फ्रेश हो. काय घमघमाट सुटलाय चहाचा. पण एक मिनिट, आज कॉफी सोडून तू चहा कसा काय केलास? जानू तू माझ्यासाठी एवढं सगळं करत असतेस म्हणजे माझ्यावरच्या प्रेमासाठी तू स्वतःमध्ये इतके चेंजेस केले आहेस ते सगळं कळतंय मला. पण आय प्रॉमिस यू जानू, तू जी काही चेंजेस केल्यास ना, जे काही ॲडजस्टमेंट्स केल्यास माझ्यासाठी, त्यातली एकही ॲडजस्टमेंट वाया जाऊ देणार नाही मी. मी तुझ्यावर इतकं प्रेम करेन, तुला इतकं सुखात ठेवेन ना की तुला कंप्लेन करायचा एकही चान्स मिळणार नाही. फक्त एकच गोष्ट, मी तुला कधीच कोणा दुसऱ्यासोबत शेअर करू शकणार नाही. हे माहितीये मला. सॉरी जयंत, माझ्याकडून ना चुकून चहा सांडला. मुद्दाम नाही केलं मी, खरंच. चुकून झालं असलं तरी चूक ही चूकच असते जानू. आणि आता तुला ह्याची शिक्षा मिळणारच. शिक्षा? जयंत अरे खरंच मी मुद्दाम नाही केलं, चुकून झालं रे माझ्याकडून. नाही जानू, तुला शिक्षा व्हायलाच हवी. जयंत प्लीज नको ना शिक्षा करूस मला. जयंत तू काय शिक्षा देणार आहेस? जयंत काय करतोयस तू? जयंत जयंत तू काय शिक्षा देणार आहेस मला? जयंत जयंत नको ना. जयंत जयंत प्लीज. जयंत जयंत अरे आता तुझी शिक्षा हीच आहे, तुला माझ्यासोबत पिलो फाईट खेळावी लागेल. घाबरले ना मी. असं कोण करतं? हा? किती घाबरले मी. ठीक आहे ठीक आहे पिलो फाईट. ठीक आहे, असं घाबरवतं कोण? घे पिलो फाईट. थांब आता, तुला दाखवतो मी. तर नाही
जगण्याची आशा यमनाची भाषा तुला बोलता ऐकता समजून घेणं स्वप्नांचे रंग तुझ्यात रंग पुढे बाकी काय तुझी साथ हॅलो. व्हॉट नॉनसेन्स इज दिस? स्टुपिड स्पॅम कॉलमुळे ना आपल्यातला चांगला मोमेंट ब्रेक झाला. बघू. अरे बापरे, जयंत, अरे 4:15 वाजलेत. मग तुला तुला काही काम करायचंय का आता? अरे काम नाही, पण कसा वेळ पटकन निघून गेला ना. आणि 1 मिनिट, 4 वाजता वॉचमॅन दादा राऊंड मारतात ना, त्यांच्या शेट्टीचा आवाज येतो, तो पण नाही आला. कुठे गेले असतील ते? खूप हौस आहे ना तुला पदार्थ टेस्ट करायची. आता तर तू अशी हिंमतच करणार नाही, कारण हिंमत करायला मी तुला जागेवरच ठेवणार नाहीये. कुठल्याचा येरझाऱ्या घालून काय उपयोग संपत? सिद्धूवर तुझा धाक नाहीये. तुला न सांगता जातो कसा? तुझा धाक हवा त्याच्यावरती. अजून किती वेळ लागणार आहे? कितीही वेळ लागू द्या, तेव्हा समोर त्याच्या हाताने पत्रिका ठेवल्याशिवाय आपल्यापैकी कोणीही कुठेही जाणार नाही. अहो पण आपण किती वेळ वाट बघत बसणार आहोत अशी? आधिराज, तू एक काम कर ना, जरा इथे तिथे बघ सिद्धू कुठे दिसतोय का. जा. थांब रे, त्याला जमणार नाही. अरे सिद्धूला शोधायचं म्हणजे कोणीतरी हुशार माणूस पाहिजे. हा त्याला शोधायला जायचा आणि स्वतःच कुठेतरी हरवून बसायचा. बघावं तेव्हा ही लोक फक्त सिद्धूच्या नावाचा जप करत असतात. ठीक आहे, काही हरकत नाही. थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे. मग तो असे रंग उधळणार आहे की त्यानंतर सिद्धूचं नाव जरी तुमच्या तोंडात आलं तरी तुम्हाला पश्चाताप होईल. नुसत्या फेऱ्या मारू नकोस. त्या सिद्धूला आत्ताच्या आत्ता माझ्यासमोर हजर कर संपत. हे बघताना पकड्याला सिद्धिराज, तुम्हाला माझी शपथ आहे. सिद्धिराज थांबा.
आपल्याला निघायला हवं. जानू हे बघ, गेला असेल कुठेतरी तो. तू एवढा का विचार करतेस? मला वाटतं तू कदाचित येईल पण इतक्यात. जयंत, तरी असं कसं आपल्याला न सांगता ते जाऊ शकतात? वॉचमॅन आहेत ना ते थांबणं काम आहे त्यांचं. तू थांब, मला बघू दे. जानूला मी गार्डनिंगसाठी घराचा कोड देऊन चूक केली. जानू मी बोलतो त्याच्याशी नंतर. तुला आत्ताच का शोधायचंय त्याला? जयंत, तरी पण काय झालंय ते आपल्याला कळू तरी दे. मला बघू देत ना ते नक्की कुठे गेलेत ते. वॉचमॅन दादा कुठे गेले ते? वॉचमॅन दादा, वॉचमॅन दादा. जयंत, तरी वॉचमॅन दादा कुठेच दिसत नाहीयेत. असे कसे गेले ते? हे बघ, ते त्यांच्या कामात खूप पर्टिक्युलर आहेत. मला ना आता थोडी काळजी वाटते त्यांची. जयंत, त्यांना काही झालं तर नसेल ना? मी काय म्हणते, तुझ्याकडे नंबर आहे ना त्यांचा? त्यांना जरा फोन करून बघ बरं. जानू मी करेन त्यांना फोन. आता तू रिलॅक्स हो. जयंत, अरे अशी कशी रिलॅक्स राहू मी? तुला हे सगळं विचित्र वाटत नाहीये का? वॉचमॅन दादा नेहमी त्यांच्या वेळेत राऊंड मारतात, कधीही चुकवत नाही. मग आजच असे अचानक कसे गायब झाले तेही न सांगता? जयंत, मला हे सगळं खूप वियर्ड वाटतंय. मला असं वाटतं आपण त्यांना शोधायला हवं. साहेब नमस्कार, आले आहे मी. अहो काय हे, ही काय वेळ झाली कामावर यायची? त्यात अचानक तुम्ही काल सुट्टीवर गेलात. नुसता मनमानी कारभार चालू आहे तुमचा. आता बघत नका बसू ताई, लागा कामाला. हो साहेब. बाई उठ ना, मी करते. किती राहिले? हे काय झालंच आहे, 10-12 पोळ्या राहिल्यात. थोडीच ऑर्डर आहे आज. हो. अहो तुम्ही फिरायला गेलात तर आम्हाला कल्पना तरी द्यायची ना. अहो तुमचा डबा रेडी करून ठेवलाय आम्ही. आधीच ही मेसची मुलं गावी गेली आहेत आणि आता हे जॉबवाले पण गायब झाले तर धंदा करायचा तरी कसा? आधीच चपात्या कमी आहेत, जरा पटापट हात चालवा. हे असं चालू राहिलं ना तर मेस बंद करावी लागेल मला. भावना मॅडम, तुम्ही नका काळजी करू. मी आहे तुमच्यासोबत. तुम्हाला काही नाही होणार. सिद्धिराज, खरंच थँक्यू. आज तुम्ही वेळेवर पोचलात म्हणून. नाहीतर त्या गुंडांनी काय केलं असतं ना, कोणाच ठाऊक. अच्छा, मला एक सांगा, तुम्हाला नेमकं कशासाठी पकडलं होतं त्यांनी? आनंदींच्या हक्क सोडपत्रावर सह्या हव्या होत्या त्यांना. आणि आनंदींच्या हक्क सोडपत्राचा ध्यास फक्त 2च लोकांना, रवी आणि सुपर्णा. सिद्धिराज, मला वाटतं आपण इथनं निघूया. मला इथे खूप भीती वाटते. ठीक आहे. चला, मी सोडतो तुम्हाला. या. जयंत, अरे ते कुठेच दिसत नाहीयेत ते. जानू तू प्लीज आज चल. आता मी वॉचमॅनचा मॅटर बघून घेईन नंतर. ओके जयंत, अरे तुला कळत कसं नाहीये? वॉचमॅन दादा कधीच असं करत नाहीत. हे बघ, ते इथेच बसून असतात. त्यांच्या कामात चोख आहेत ते. आज अचानक असे गायब झालेत, ह्याचा अर्थ नक्कीच ते कुठल्या तरी मोठ्या प्रॉब्लेम मध्ये असणार आहेत. मला सांग, तू फोन केलास त्यांना? हो जानू, मी फोन केला होता. मग त्यांनी उचलला नाही. बघ जयंत, बघ, ते तुझा कॉलही उचलत नाहीयेत. म्हणजे नक्कीच ते कुठल्या तरी मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकले असणार आहेत. मी काय म्हणते, आपण त्यांच्या घरच्यांना कॉल करूयात. नाहीतर सरळ त्यांना बाहेर शोधायला तरी जाऊयात. नाहीतर एक काम करूयात, पोलिसात जाऊन कंप्लेंट करूयात. जयंत, काही काय बोलते जानू? वॉचमॅन हरवलाय अशी पोलीस कंप्लेंट करायची आपण? अरे
वॉचमॅन असला तरी माणूसच आहे ना तो. स्टॉप इट जानू. हे आता काय झालं जयंतला? मी काही चुकीचं बोलले का? हा चिडलाय का माझ्यावर? काय करू मी आता? हे वॉचमॅन दादा पण ना कुठे गायब झालेत काय माहिती. उगाच टेन्शन देत आहेत. कुठे गेले असतील हे वॉचमॅन दादा? देवा, पण ते जिथे कुठे असतील तिथे त्यांना सुरक्षित ठेव. जयंत, सिद्धिराज मी रिक्षाने जाते. थांबा मॅडम, मी सोडतो तुम्हाला. चला. आता कुठे चाललायस तू? मंदिरात काम अर्धवट सोडलंयस. ते पूर्ण करण्याकरता आत्ताच्या आता मंदिरात चाल. पप्पा, मी भावना मॅडमला सोडल्याशिवाय कुठेही येणार नाही. खरंच बाई, अगदी 7.5 चिकटल्यासारखी माझ्या नातवाच्या आयुष्याला चिकटली आहेस. अगं कधी त्याची पाठ सोडणार आहे ते त्या देवालाच ठाऊक. आजी, वाटेल ते बोलू नकोस. तुला माहितीये त्यांच्यावर काय प्रसंग उडवला होता? किडनॅप केला होता त्यांना. काय रे, हिला प्रत्येक संकटातून सोडवण्याचा मक्ता घेतलायस तू? तर ठीक आहे, तू तिला वाचवलंस ना, खूप चांगलं काम केलंस. मुकाट्यानं मंदिरात चल, ती जाईल ना आपली आपली. थांबा मॅडम. हो ना मॅडम, मी तुम्हाला सोडायला येणार आहे आणि त्यात काहीही बदल होणार नाही. अरे पण का? कशासाठी तूच पाहिजेस? तिला इथे भाऊ आहेत, ती त्यांना फोन करेल, ते घेऊन जायला येतील. तू कशासाठी पाहिजेस? तू चल आमच्या बरोबर, नाहीतर बघ सिद्धू. नाहीतर काय काय करणार आहात तुम्ही? मी भावना मॅडमला सोडायला जातोय. चला. अरे सगळं झालंय. आणखीन काय ऑर्डर असेल तर थांबते मी. नाही, निघा तुम्ही. आणि एक मिनिट, साहेब आज पोळ्या तर ते. हा तुमचा आजपर्यंतचा हिशोब. उद्यापासून तुम्ही नाही आला तरी चालेल. म्हणजे आजपर्यंत काम केलं त्याबद्दल धन्यवाद. तुमचं काम आता गेलेलं आहे, तुम्ही येऊ शकता. साहेब म्हणजे तुम्ही मला कामावरून काढून टाकताय? असं करू नका. काही चूक झाली आहे का माझ्याकडून? चूक? तुम्ही जी तुमची रिप्लेसमेंट म्हणून जी बाई पाठवलीत ना, त्याच्यामुळे माझंच नुकसान झालं. आणि हो, सगळ्या ऑर्डर्स उशिरा गेल्या, त्यामुळे सगळ्या दिवसाचं वाटोळं झालंय. साहेब काल घरात पडले हो मी. हात मुरगळला, खूप दुखत होतं म्हणून येता आलं नाही. पण पुन्हा अशी चूक होणार नाही. एक शेवटची संधी देऊ. नाही, माझा निर्णय झालाय. तुमचा आजचा इकडचा शेवटचा दिवस. उद्यापासून तुम्ही इथे येऊ नका. साहेब असं करू नका, असं बोलू नका. मला कामाची खूप गरज आहे. एक संधी द्या, मी पुन्हा तक्रारीची जागा ठेवणार नाही. बघा खरंच सांगते, मी हात जोडते मी तुम्हाला. कामाची गरज होती तर मग अशी सुट्टी का घेतलीत? हा सांगा ना, सुट्टी का घेतलीत? माझा निर्णय झालाय, मी तुम्हाला कामावर ठेवू शकत नाही, त्यामुळे तुम्ही आता निघा इथून. आणि हो, मला माझ्या खानावळीत आता अजून रडारड नकोय.
दादा 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 ऐका ना, ऐका माझं. मी 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 पाया पडते तुमच्या, पण हे बघा दादा असं करू नका. दादा हात जोडते मी तुम्हाला. तुम्ही वाटल्यास 4 पैसे मला कमी द्या, पण हे काम माझ्याकडनं काढून घेऊ नका दादा. दादा पाया पडते. दादा 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 मला या नोकरीची गरज आहे हो. नोकरीची गरज आहे. दादा ऐका ना हो माझं. दादा दादा भावना मॅडम, तुम्ही नका काळजी करू. म्हणजे मी समजू शकतो की तुम्ही खूप घाबरलेले आहात, पण जर तुम्हाला भीती वाटली किंवा काहीही बोलावं असं वाटलं तर तुम्ही मला कधीही कॉल करू शकता. थँक्यू. माझी एक रिक्वेस्ट होती, प्लीज आज घडलेल्या प्रकाराबद्दल तुम्ही माझ्या घरी काही सांगू नका. ऑलरेडी माझ्या मंगळसूत्रामुळे घरात सगळे खूप डिस्टर्ब आहेत. आमच्यावर एका पाठोपाठ एक संकट येत आहे, तर त्यात अजून एका गोष्टीची भर नको. नाही, तुम्ही नका काळजी करू. मी कोणाला काही सांगणार नाही. तुम्ही निर्धास्तपणे जा. भावना मॅडम, तुमची अशी अवस्था करणाऱ्यांना हा सिद्धू त्वरित तात्काळ ताबडतोब वटणीवर आणणार. साहेब आज पोळ्या तर ते. हा तुमचा आजपर्यंतचा हिशोब. उद्यापासून तुम्ही नाही आलात तरी चालेल. आजपर्यंत काम केलं त्याबद्दल धन्यवाद. तुमचं काम आता गेलेलं आहे. तुम्ही येऊ शकता. एक दिवस कामावर आले नाही, निमित्त झालं. मागच्या वेळेला यमुनाला काढलं होतं असंच. आज मी. हातावर पोट असलेल्यांची कायमच अशी परपड असते का, की खरंच काम कमी होतं म्हणून काढलं असेल? मे महिन्यात खानावळीचे खरंच कमी ऑर्डर असतात. आता नवीन काम तरी कसं मिळेल? त्यांची कमाई सुद्धा पूर्वीसारखी निश्चित नाही. कधी भाडं मिळतं, कधी नाही. माझा थोडा हातभार होता, तोही गेला. एक संपलं की दुसरं. संकटांची मालिका काही थांबत नाही. असंही करून दुसरं काम शोधावं लागतं. हो, कशी चालवतो तुम्ही रिक्षा? दिसत नाही तुम्हाला? अगं मला दिसते, पण तुला दिसते का? तुम्ही तुम्ही आता इथे काय करताय? भाडं नाही आहे? बोनी झाली नाही तुमची? सगळं ठीक आहे ना? अगं हो सगळं ठीक आहे. तुला काय झालंय? आणि बोनी म्हणशील ना तर बोनी सकाळीच झाली. आता इकडे एक भाडं सोडलं मी आणि जात होतो, तू दिसलीस म्हणून थांबलो. मग निघा तुम्ही. निघा पटकन. दुसरं भाडं बघा, मिळेल तुम्हाला. हा जा तुम्ही. जा. असं काय करतेस तू? काय झालंय तुला? आणि मला सांग, तू इथे कशी? कामावर नाही गेलीस का? काम लवकर संपलं, सुट्टी झाली. अगं काम लवकर संपलं म्हणजे चांगली गोष्ट आहे ना. असा का चेहरा गेलाय? काय झालंय? लक्ष्मी काय झालंय सांग ना. लक्ष्मी, आपण असं करू, तू रिक्षात बस, आपण जरा एक राऊंड मारूया, बरं वाटेल तुला. हा ये लक्ष्मी. अगं मी काय बोललो ऐकलंस का तू? म्हटलं सर जरा एक रिक्षातून एक आपण चक्कर मारू, तुला जरा चांगलं वाटेल. हा चल ये. कुठे जायचंय ते सांग मला, म्हणजे मग आपण.
जयंत जयंत अरे जयंत काय आहे हे सगळं? मॅडम प्लीज. जयंत अरे असा का वागतोयस तू? मला सांग, माझं काही चुकलंय का? मला जेन्युइनली त्या वॉचमॅन दादांची काळजी वाटली म्हणून विचारलं मी. पण प्रॉमिस, मी आता तुला त्यांच्याबद्दल काहीही विचारणार नाही. हा, तू चला. तू इथे असा का बसतोयस? आजूबाजूच्या कोणी बघितलं तर काय वाटेल? त्यांना काय म्हणतील ते? जयंत उठ नाही, तू प्लीज चल ना रे आतमध्ये. हे बघ, तू सांगशील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे, पण तू इथे बसू नकोस. चला. मॅडम प्लीज. अरे नक्की काय झालंय? तू का आता शांत आहेस? का माझ्याशी बोलत नाहीयेस? काहीतरी बोल ना. तू असा शांत का बसलायस? मला भीती वाटते रे. मी म्हणते ना तुला सॉरी. प्लीज आज चल ना जयंत. हॅलो, व्हॉट? सटकली म्हणजे अशी कशी? लडी हेल. एक काम दिलं होतं तुम्हाला, ते पण नीट करता आलं नाही. यवन, आणि ऐके, आमचं नाव कुठेही मध्ये आलं ना, परिणाम चांगले होणार नाहीत, लक्षात ठेव. यवन. काय झालं? ती भावना पुन्हा सटकली? सटकली नाही, सोडवली म्हणे. And I know who that person is. तुझी हिंमत कशी झाली भावना मॅडमना किडनॅप करायची? सिद्धू सोड त्याला. काय करतोय सिद्धू? बोल ना. ए दात खेळी बसली काय? कशाला आलास भावना मॅडमचा वाटेल? हे बघ, ऐक, काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालंय. मला माहिती नाही भावना मॅडमला काही झालंय. तू सांगितलंस तेव्हा काही झालंय का भावना मॅडमना? हा, प्लीज ट्रस्ट अस. आम्हाला काहीच माहित नाहीये. सोड त्याला. नाही माहिती. बस खोटा बोलू नका तुम्ही. तुमच्या दोघांव्यतिरिक्त कोण करणार आहे? तुम्हालाच भावना मॅडम कडून आनंदीचा हक्क सोडपत्र हवाय ना? आणि आनंदीला तर मुळात तुम्ही तुमची भाची मानतच नाही. लॉटरी आहे तुमच्यासाठी ती, लॉटरी. एक मिनिट, तू आम्हाला ब्लेम करू नको, कळलं ना? असे अनेक लोक आहेत ज्यांना भावना आणि आनंदी एकत्र नकोय. एक्झॅक्टली. आणि इनफॅक्ट एक तर त्यांच्या घरातलाच आहे, भावनाचा मोठा भाऊ संतोष. त्यालाही नकोय आनंदी त्यांच्या घरात. कदाचित त्यांनी हे केलं असेल, किंवा तो असेल ना ज्यांनी भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलंय. तो खोटा नवरा त्या दिवशी तुम्हीच उभा केला होता ना? सतत भावना मॅडमच्या सुखाच्या आड येत असता तुम्ही. मी असं बोलणार नाही. एक मिनिट, तुझ्याकडे तू प्रूफ काय? मी हे केलं याचं प्रूफ काय तुझ्याकडे? माझ्याकडे पुरावा नाहीये म्हणून सोडतोय आता तुम्हाला. एक गोष्ट लक्षात ठेव, भावना मॅडमच्या आणि आनंदीच्या केसाला साधा धक्का जरी लागला ना तर सोडणार नाहीये मी. सिद्धिराज संपतराव गाडे पाटलांनी दिलेला शब्द आहे हा.